गुड मॉर्निंग. आपल्याला जे कोर्स एज्युटेकचा आपण वेबसाईट यूज करून आपण जे पेपर जनरेट करतो त्याचा थोडासा छोटासा व्हिडिओ तयार करून सगळ्यांना पाठवायचा असा विचार केला होता. तो मी आता तयार करतो. आपण जेव्हा गुगलवरती जाऊ त्यावेळेस गुगलवरती आपण ही वेबसाईट सर्च करायचं आहे, courseeducate.com. ही वेबसाईट सर्च केल्यानंतर आपलं असं साइन इनचं पेज येईल. यामध्ये जो ऑप्शन आहे तो इन्स्टिट्यूट हा ऑप्शन सिलेक्ट करा. इन्स्टिट्यूट ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर साइन इन विथ ईमेल करा. आपला जो मेल आयडी आणि पासवर्ड आहे ते मी तुम्हाला पर्सनल नंबरला पाठवेल. मेल आयडी जो आहे तो तुम्हाला इथे दिसत असेलच. तिथं साइन इन करतो. साइन इन केल्यानंतर आपल्याला या प्रकारची विंडो ओपन झालेली दिसेल. आता आपण पेपर जनरेट करत असताना असाइनमेंट म्हणजे वेबसाईटचा पहिल्याच याच्यावर आपल्याला जायचं आहे. तर आपल्याला असाइनमेंट दिसेल. त्या असाइनमेंटमध्ये असाइनमेंट जनरेट हा ऑप्शन दिसेल. हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं काही ऑप्शन सिलेक्ट करून द्यायचे आहेत. म्हणजे अकॅडमिक इयर असेल ते 2026च आपण ठरणार आहोत. टेस्ट टाईप जो आहे ते आपण सगळ्या गुणवत्ता वाढीच्या प्रकल्पासाठी सगळे टेस्ट या टॉपिक वाईज कन्सिडर करणार आहे, कारण आपण चॅप्टर वाईजच म्हणूया. त्यानंतर पॅटर्न जो आहे ते आपल्याला वेगवेगळे पॅटर्न दिसतील. सीईटी 2013 दिसेल, सीईटी तिथं आणखीन हा ऑप्शन दिसतोय. त्यातला जो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे तर एमएसटी सीईटी लेटेस्ट हा ऑप्शन सिलेक्ट करा. आता मी क्लास 12ची फिजिक्सची टेस्ट तुम्हाला जनरेट करून देते. ती तुम्हाला कसं जनरेट करायचं हे दिसेल. मी फिजिक्स सिलेक्ट केल्यानंतर मला हा ऑप्शन ओपन क्लोजसाठी ॲरो आपल्याला यूज करता येईल. त्याला ओपन केल्यानंतर आपल्याला इथे परत एकदा 12चे टॉपिक पाहण्यासाठी या ॲरोवरती क्लिक करावं लागेल. तिथे सगळे टॉपिक ओपन होतील. यामध्ये आपल्याला लेफ्ट साईडला राईट साईडला क्वेश्चन नंबर टाकायचा आहे. आपण प्रॅक्टिस टेस्टसाठी 25 क्वेश्चन्स ठरवलेले आहेत आणि एक्झामसाठी 40 क्वेश्चन्स ठरवलेले आहेत. म्हणजे सगळेजण प्रॅक्टिससाठी 25 क्वेश्चन देणार आहेत. आणि पीसीबी म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे टेस्ट पेपरसाठी 40 क्वेश्चन देणार आहेत. मॅथ्स मॅथमॅटिक्स 20 क्वेश्चन देणार आहेत. आता इथं 40 क्वेश्चन दिल्यानंतर हा जो कोर्सेज्युटेकची वेबसाईट जी आहे ती रॅन्डम क्वेश्चन सिलेक्ट करते. कदाचित तुम्हाला काही टेस्ट 2 टॉपिकवरती सिलेक्ट करायचे असतील. समजा आपल्याला 40चा पॅटर्न जर ठरलेला असेल तर इथं 20 क्वेश्चन, सेकंड टॉपिक 20 क्वेश्चन किंवा जे टॉपिक तुम्ही ठरलेले असतील त्याप्रमाणे 40चं डिस्ट्रीब्युशन आपल्याला टॉपिक वाईज देणार आहे. इथे जो रोटेट केल्याने तुम्ही 40 क्वेश्चन सिलेक्ट केले. यानंतर मी प्रिव्ह्यू करण्यासाठी तर प्रिव्ह्यू ऑल क्वेश्चनचा हा टॅब चेक करते. प्रिव्ह्यू मध्ये आपल्याला हे सगळे क्वेश्चन परवा दिवशी डेलीमध्ये जसं आपल्याला सांगितलं की त्याप्रमाणे आहे दिलेले आहे. आता एखादा क्वेश्चन आपला रिप्लेस करायचा असेल, कारण बऱ्याच वेळेस काय होते काही क्वेश्चन ते ऑप्शन्स ते करेक्ट नसतात किंवा 2 ऑप्शन्स बरोबर राहतात किंवा काही वेळेस क्वेश्चन आपल्याला थोडासा वेगळा वाटतो की जी सीईटी लेवलचा नाही तर तो आपल्याला रिप्लेस करता येतो. काही वेळेस क्वेश्चनच वेगवेगळ्या वर्ड्समध्ये 2 वेळा विचारले जातात, म्हणजे दोन्ही क्वेश्चनचे आन्सर ते सेम राहतात. अशा वेळेस आपण तो रिप्लेस करावा. त्याच्यात आपल्याला क्वेश्चन्स पाहिले पाहिजे. म्हणजे क्वेश्चन्स पाहतो एखादा क्वेश्चन तुम्हाला रिप्लेस करताना दाखवते. हा क्वेश्चन मी रिप्लेस करते. ज्यावेळेस मी क्वेश्चन रिप्लेस करतो त्यावेळेस क्वेश्चन हा तोच त्याच टॉपिकवरचा सिलेक्ट होतो. त्यामुळे आपण किती वेळा तो क्वेश्चन जोपर्यंत मला पाहिजे तसं विचारतो तोपर्यंत मी रिप्लेस करू शकते. हे सर्व क्वेश्चन आपल्याला पाहून घ्यावे लागतील. ज्यावेळेस क्वेश्चन पाहून होतील त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट इथूनही ऑप्शन देऊ शकता, प्रोसीड टू जनरेट किंवा क्लोज प्रिव्ह्यू.
प्रोसेस टू जनरेट केलं की पुढच्या विंडोला ते जातो. त्याच्या अगोदर मी एकदा क्लोज क्रिएट करतो, म्हणजे आपण प्रिव्हियस विंडोवरती येतो, म्हणजे परत एकदा इथे येतो आणि ज्याचा प्रोसेस टू जनरेट होता तोच ऑप्शन इथे जनरेट असाइनमेंटसाठी येतो. पण तुम्ही एखाद्या वेळेस रिव्ह्यू केला आणि तुम्हाला एखादा टॉपिक चेंज करायचा असेल तर तुम्ही क्लोज रिव्ह्यू करून परत एकदा या फिजिक्सचा याच्यावरती सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला हे टॉपिक परत तिथं आलेले पाहायला मिळतील. या टॉपिक मध्ये सिलेक्शन करून तुम्हाला परत चेंजेस करता येतील. ते बरेच त्यात हे वरच्या साईडची विंडो जी आहे त्यामध्ये हे सिलेक्शन फिजिक्सचे करा, म्हणजे आपल्याला टॉपिक सापडते. कदाचित मोबाईलवर करताना ही विंडो आपल्याला तशी दिसणार नाही, थोडंसं आपल्याला ऍडजस्ट करावं लागेल. हे क्वेश्चन प्रिव्ह्यू झाल्यानंतर जनरेट असाइनमेंट या टॅबवरती जायचं. जनरेट असाइनमेंट या त्याच्यावरती गेल्यानंतर आपल्याला जो सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे तो टेस्ट आयडी आपल्याला नोट डाऊन करून घ्यायचा, कारण या टेस्ट आयडीने आपल्याला बरेच कामं परत करता येऊ शकतात. आता या टेस्ट आयडीला लिहून घेतल्यानंतर पुढचं काम जे करायचं तर ही प्रिंट डेट, म्हणजे जर टेस्ट तुम्ही जनरेट करणार असाल तर टेस्ट कधी असेल तर ती टेस्टची सोमवारी असणार आहे. त्यामुळे आपण ती तारीख जी आहे ती सोमवारची 13 तारीख करूया. त्यानंतर प्रिंट सेटिंग मध्ये तुम्ही जाणार आहात. इन्स्टिट्यूट नेम आहे ते सगळ्यांसाठी एकदा सेव्ह करून ठेवलेला आहे, याच्यात तुम्ही काही चेंज करू नका. आता पुढचा जो पॉईंट आहे तो सगळ्यात इम्पॉर्टंट, प्रिंट टेस्ट हेडिंग. या टेस्ट हेडिंगला आपल्याला चेंज करायचा आहे. चेंज आपण दोन प्रकारे करणार आहोत. आपल्याला दोन टाईपमध्ये या पेपरला जनरेट करायचं आहे. एक म्हणजे आपण विद्यार्थ्यांकडून जे पेपर सॉल्व्ह करून घेतो त्यासाठी आपण जे हेडिंग देतो ते आहे सब्जेक्टचं नाव, त्यानंतर प्रॅक्टिस पेपर. म्हणजे समजा फिजिक्सचा असेल तर मी फिजिक्सचा पहिला पेपर असेल तर आणि फर्स्ट असेल तर तुम्ही फिजिक्स प्रॅक्टिस पेपर फर्स्ट असा हेडिंग देईल की जो या आठवड्यात आम्ही सॉल्व्ह करून घेतोय. आणि सोमवारी जी टेस्ट होणार आहे त्यासाठी फक्त या प्रॅक्टिस वर्डला चेंज करून टेस्ट पेपर हा वर्ड मी ऍड करतो. फिजिक्स टेस्ट पेपर फर्स्ट म्हणतो. हे आपल्याला प्रत्येक पेपर जनरेट करत असताना व्यवस्थित काळजीपूर्वक ते काम करायचं आहे, कारण प्रॅक्टिस पेपर असेल तर ते हेडिंग प्रॅक्टिस पेपर म्हणून येईल, टेस्ट पेपर असेल तर ते हेडिंग टेस्ट पेपर म्हणून येईल. आणि त्यानंतर आता कोणत्याच ऑप्शनला आपल्याला काही करायचं नाहीये. हा पॉईंट परत 2 वेळा कन्फर्म तुम्ही करा. ते कन्फर्म झाल्यानंतर इथे सेव्ह अँड क्लोज करा, कारण हे ज्यावेळेस तुम्ही एकदा टाईप करता ते ज्यावेळेस जनरेट होते त्यावेळेस परत आपल्याला याच्यामध्ये काही चेंजेस करता येत नाहीत, कारण ते सेव्ह अँड क्लोज म्हणून. आता हे सेव्ह झाल्यानंतर इथं आपल्याला एक वर्ड डॉक्युमेंट दिसेल, एक पीडीएफ दिसेल. पहिल्यांदा वर्ड डॉक्युमेंट क्रिएट करा आणि त्यानंतर क्रिएट पीडीएफ वरती जा. पीडीएफ ज्यावेळेस क्रिएट होईल त्यावेळेस हा डाउनलोडचा ऑप्शन येतो. त्या डाउनलोडच्या ऑप्शनला सिलेक्ट केल्यानंतर ती ऑटोमॅटिक डाउनलोड होते. डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला इथं फायला मिळेल. आता मगाशी जे आपण बोललो होतो ते इथे दिसत असेल का, साधना विद्यालय आरक्षण इंजिनिअरिंग कॉलेज नाव आलेलं आहे. त्यानंतर फिजिक्स टेस्ट पेपर हे आपल्यासाठी महत्वाचं, प्रॅक्टिस पेपर आणि टेस्ट पेपर फर्स्ट. आणि जो मी मगाशी म्हटलं होता हा टेस्ट आयडी होते ना इथे दिसत असेल, डेट पण दिसत असेल. त्यानंतर आपण हे जे क्वेश्चन आहे ते 40 क्वेश्चन सिलेक्ट केले ते इथं आलेले आहेत. आपल्याला क्वेश्चन मध्ये प्रिव्हियस इयरचं ज्या इयरला क्वेश्चन त्याला ते इयर पण झाले तिथे. आता हे बऱ्याच वेळेस तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ऍपमध्ये हे करत असाल किंवा मोबाईलवरती करत असाल त्यावेळेस मोबाईलवरती करत असताना हा ऑप्शन डाउनलोड वगैरे पीसीवरती किंवा लॅपटॉपवरती सोपं आहे, पण आपल्याला मोबाईलवरती डाउनलोड फाइंड आउट करायला वेळ जातो किंवा फाईल मॅनेजरला जो सेव्ह होता आणि कदाचित आपण एक 5-6 दिवसांनी परत तीच फाईल जर आपल्याला ओपन करायची असेल तर आपल्याला ती लवकर सापडत नाही. तसं जर होत असेल तर आपण जिथं जनरेट केलेला होता असाइनमेंटचा पेपर त्याच्याच नंतरचा एक ऑप्शन आहे तो आहे हिस्ट्री ऑप्शन. त्या असाइनमेंट हिस्ट्रीच्या ऑप्शनवरती गेल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा टेस्ट आयडी दिसेल जो की तुम्ही नोट डाऊन करून ठेवलेला असेल आणि तो नोट डाऊन केलेला टॉपिक परत तुम्हाला ती टेस्ट डाउनलोड करता येते. यामध्ये 2 ऑप्शन दिसतील, ओपन क्वेश्चन पेपर आणि क्रिएट ऑनलाईन एक्झाम. क्रिएट ऑनलाईन एक्झाम आपण काही करत नाही, आपल्यासाठी तो टॅब नाही. ओपन क्वेश्चन पेपर सिलेक्ट करा. परत एकदा आपण इथून तो पेपर
डाउनलोड करू शकतो. म्हणजे आपल्याला त्या फाईल मॅनेजरमध्ये किंवा मोबाईलमध्ये तिथे सेव्ह झाला ती थोडंसं अवघड वाटत असेल तर आपल्याला इथून ह्या सेव्ह झालेला पेपर परत एकदा डाउनलोड करता येऊ शकतो. आता हे सगळं आपल्याला लक्षात यावं याच्यासाठी हा छोटासा एक व्हिडिओ तयार केला. सगळ्यांनी टेस्ट पेपर आणि प्रॅक्टिस पेपर हे हेडिंग फक्त व्यवस्थित द्या, म्हणजे आपल्याला सगळ्या पेपरची प्रिंट करता येईल. त्यातूनही कुणाचं काही राहिलं किंवा नाही आलं तर त्यांनी मला सांगा, मी तो पेपर आपण परत एकदा कसा करायचा हे करून देतो. जर फक्त जास्त पेपर जनरेट करत बसू नका, कारण आपल्याला याला पण लिमिट आहे. त्यामुळे ती सगळी काळजी सगळ्यांनी घ्या. एखाद्या वेळेस पेपर जनरेट झाला आणि हेडिंग जर टाकायला नाही लक्षात राहिलं किंवा रॉंग टाकले गेले किंवा प्रॅक्टिस पेपर आहे, टेस्ट पेपर झालं किंवा सब्जेक्टचं नाव चुकलं, फिजिक्सचा पेपर आहे आणि बायोलॉजी किंवा केमिस्ट्रीचं नाव आलं किंवा मॅथ्सचं नाव आलं तर तुम्ही सांगा, आपण त्यालाही काहीतरी चेंजेस करता येतात ते पाहूया. पण शक्यतो कोणाकडून होणार नाही असं मी मला वाटतं. त्यामुळे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे सगळ्यांनी प्रॅक्टिस आणि टेस्ट पेपर तयार करा. ठीक आहे.